नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? मी तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे. मी अनिसा शफीक, मी अनिसा कजाका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी सगळ्यांना तर आवडते पण करायचा खूप कंटाळा येतो. तर मी आज बनवणार आहे आळूच्या पानांच्या ज्या वड्या आपण बनवतो ना, आळूच्या वड्या, त्या पानांपासून आज मी बनवणार आहे भजी. तर खूप छान होतात, खूप सुंदर होतात आणि एकदम झटपट होतात. तर चला आपण बघूया आळूच्या पानांपासून बनवलेली भजी. तर चला ओळखा पाहू आज आपण काय बनवणार आहोत. आपण आज आळू वडी नाही बनवणार. आज आपण बनवणार आहोत आळू वडीच्या पानांची भजी, म्हणजे जी ही पाने आहेत त्याची आपण भजी बनवणार आहोत. खूप छान लागतात आणि खूप सुंदर होतात आणि झटपट होतात. जर तुम्हाला असे वाटले की आता आपल्याला आळू वडी करायला खूप वेळ लागतो, त्याला खूप काय काय लागतं, बेसन पीठ वगैरे हे करून आपल्याला उकडावं लागतं, तर तसं इथं काहीही करायचं नाही आहे आपल्याला. त्यामुळे ही भजी पटकन होतात. तर आपण काय करणार आहोत, अशी पाने आणली की आपण त्याला असं मागं हे देठ असतं आणि त्याची ही शीर असते, ती शीर आपण काढून टाकणार आहोत. इथून कट करून असं थोडंसं त्याला कट केलं की ही शीर निघून जाते. असं सर्व पानांच्या आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला ती शीर काढून घ्यायची आहे. आपली ही पाने छोटी आहेत त्यामुळे एवढ्या जाड शिरा नाही आहेत त्याच्या, पण जर पाने मोठी असतील तर त्याच्या सर्व शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता मी हे पाने सर्व देठ काढून घेतले आहेत. आता आपल्याला ह्याला लांबट असे चिरून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण असे लांब लचक असे कट करूया लांबट आकारात. मी अशा प्रकारे कट करून घेतले आहे. माझी पाने लहान असल्यामुळे खूप कमी म्हणजे असं दिसत आहे आता, तर आपण थोडीशीच बनवणार आहोत. तर आता मी यामध्ये असा लांब चिरलेला कांदा असा स्लाइस कट करून घेतला आहे एकदम, तो घालणार आहोत आपण. असा थोडा कुस्करून घालायचा. मोठा कांदा घेतलाय मी, तो घालून घेऊया आपण. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपल्याला. जाडसरच अशी मी चिरून घेतली आहे, जास्त बारीक चिरलेली नाही आहे. छान लागते आणि टेस्ट छान येते त्याला. मी इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्यात खलबत्त्यात, तेही आपण घालून घेऊया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये धणे जिरे पण कुटून घेऊ शकता, पण माझ्याकडे पावडर आहे बनवलेली, ती मी घालणार आहे. आता मी लिंबू पिळून घेणार आहे. तुमच्याजवळ जर चिंचेचं पाणी असेल तर तुम्ही थोडंसं चिंचेचं पाणी किंवा आमसुलाचं पाणीही घालू शकता. आता मी मसाले घालून घेणार आहे. तर मी इथे धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा आणि तीळ घालणार आहे मी इथे. तर मी 1 ते 1.5 चमचा इथे तीळ घालणार आहे. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरचीची पावडर आहे, थोडीशी हिरवी मिरची आपण आधी वापरलेली आहे त्यामुळे थोडं बघून घाला. मी आता इथं थोडंसं आलं घालणार आहे, किसून थोडंसं घालणार आहे. तुम्ही वाटणात पण घेऊ शकता, पण किसलेल्या आल्याची टेस्ट भज्यांमध्ये खूप छान येते. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण ह्यामुळे भजी कुरकुरीत होतात छान. आता मी इथे बेसन पीठ घालणार आहे. तर मी 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेणार आहे. आणि आपल्याला जर
पीठ आपण मिक्स करून घेणार आहे. जर लागले तर आपण त्याचा वापर करणार आहे, अन्यथा नाही करणार. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया आपण. आपण आत्ताच पाण्याचा वापर नाही करणार आहोत. लागेल तरच आपण पाण्याचा वापर करणार आहे, कारण कांद्याला पाणी सुटणार. त्याच्यातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पीठ. आणि थोडंसं पाणी लागलं तर आपण शिंतोडा द्यायचा आहे पाण्याचा. मिक्स करून घेऊया नीट. थोडंसं आपल्याला बेसन पीठ लागेल. 1 चमचा आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. ह्या प्रकारे असं मिक्स करून झालेलं आहे. आता मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देणार आहे. बघा, छोटासा 1 चमचा म्हटला तरी चालेल, एवढंच आपण पाणी वापरले आहे. आता तुम्हाला जर इथे वाटत असेल की थोडं बेसन पीठ पण कमी लागतंय तर तुम्ही घालू शकता, पण मला आता हे बरोबर वाटत आहे, त्यामुळे मी पिठाचा वापर नाही करणार आहे. थोडंसं भिजून द्यायचं आहे आपण ह्याला 1-10 मिनटं आणि नंतर भजी तळून घेऊया. 10 मिनटे झाली आहेत. आपण परत एकदा छान पीठ मिक्स करून घेऊया आणि भजी तळून घेऊया. पहा, या प्रकारे आपल्याला पीठ लागणार आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. मी इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवले आहे. तेल आपले छान गरम झाले की आपण त्यामध्ये भजी सोडणार आहोत. तेल आपल्याला एकदम कडक पाहिजे भज्यांसाठी, कारण जर थोडंसं तेल गार असेल तर भजी कुरकुरीत होणार नाही, मऊ पडतील. त्यामुळे आपल्याला छान कडक तेल लागेल. तर मी गॅस मोठा ठेवला आहे आणि आता आपण भजी टाकून घेऊ. मी चमच्याने टाकत आहे, तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता. मला कापले गेलेले हाताला, त्यामुळे हिरवी मिरची असल्यामुळे झोंबते, त्यामुळे मी चमच्याने टाकते. तेल आपले छान गरम असल्यामुळे भजी आपली छान फ्राय झाले. तेलात गोल्डन कलर आलेला आहे. आपण ह्यांना काढून घेऊया. काढून घेऊया आपण. टिश्यू पेपर प्लेटमध्ये मी ठेवले आहे, त्यामध्ये आपण भजी काढून घेऊया. गरमागरम पावसाळ्याच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारची भजी आपल्याला खायला आवडतात, तर हा एक प्रकार करून नक्की पहा आणि मला सांगा केल्यानंतर की कशी होतात भजी. दुसरी बॅच घालून घेऊया. माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. पलटी मारून घेऊया आपण ह्या भज्यांना. दोन्हीकडून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. हे पण आपले झालेली आहेत भजी सगळी. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. पहा किती सुंदर झालेत ना. हा, आळूची भजी खूपच सुंदर झालेत. इतकी कुरकुरीत झालेत की खूपच सुंदर आणि टेस्टी. तर तुम्ही पण अशीच करा आणि याचा स्वाद घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आळूची भजी कशी झालेली. आणि तुम्ही अजून काय काय बघणार आहात माझ्याकडून, कोणकोणत्या प्रकारची भजी किंवा काही डिश, ती तुम्ही फरमाईश करा, मी तुम्हाला बनवून नक्की दाखवेन. तर माझा चॅनल अनिसा का जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.